स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। कसे आहात सर्वजण? निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा। आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत अक्कलकोटला दर्शन घेण्यासाठी। खूप गर्दी आहे संडे असल्यामुळं। हे पहा इकडे दाजी आहे, आस्था आहे, दुकानं वगैरे। श्री स्वामी समर्थ सर्वांना बोला। खूप गर्दी आहे, प्रचंड गर्दी आहे। यावेळेस खूप उशीर झाला, नाही तर आपण 1.5-2 महिन्यांनी येतच असतो, आणि यावेळेस खूपच वेळ झाला यायला। स्वामींनी खूप लेट बोलवलं असं म्हणावं लागेल, नाही तर 1.5-2 महिने खूप होतात। हो ना? स्वामीची प्रतिकृती साकारली होती त्या बाबांनी, ती दाखवली मी तुम्हाला। खूप प्रसन्न वाटते की आज पुन्हा एकदा योग आलेला आहे। श्री स्वामी समर्थ महाराज की। छान गर्दी आहे। काम झालं पाठीमागच्या वेळेस आपण आलो, हो ना? हो, पाठीमागच्या वेळेस आपण आलो तेव्हा काम चालू होतं। हा का? पाठीमागच्या वेळेस आपण आलो त्यावेळेस काम चालू होतं म्हणलं। हो, इथं आता त्यांनी दर्शनासाठी पण रांगा बनवल्यात। पहिलं असं नव्हतं, 2 लाईनी होत्या, 2 लाईनी नव्हत्या, म्हणजे एकत्रच होतं सगळं। आता महिलांची वेगळी, पुरुषांची वेगळी असं बनवलं, छान केले, मस्त। महिलांची लाईन पण भरपूर आहे, पुरुषांचीही भरपूर आहे। आज तर अशी पळतीये पुढे पुढे। बाळा कसं वाटते? वटवृक्ष मंदिर आहे। प्रचंड गर्दी आहे। आपल्याकडे स्वामीची जी मूर्ती आहे ना, ती ह्याच दादांनी दिली होती, हा समाधीला वगैरे लावून। पहा किती गर्दी आहे, खूप गर्दी आहे। संडे असल्यामुळं भरपूर गर्दी आहे, आणि आता दत्त जयंती झाली आपल्याला माहिती आहे गुरुवारी, त्याच्यामुळे सर्वजण इथं येतात, तसेच गाणगापूरला येतात। आपला ह्यावेळेसचं गाणगापूरचा तुळजापूरचा काही प्लॅन नाही आहे, आपण फक्त अक्कलकोटवरूनच रिटर्न जाणार आहोत। तिथंच दर्शन घ्यायचं आहे। यावेळेस खूप उशीर झाला। महाराजांच्या इथे आलेलो आहोत। प्रचंड गर्दी आहे, प्रचंड, पाहू शकता। खूप गर्दी आहे। बाळप्पा महाराजांचं जर तुम्ही पाहिलं, आपण त्याचे दर्शन घेतलं, आणि आता इथेही दर्शन घेऊया। स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। हे पाय इथं अभिषेक वगैरे चालू आहे आणि स्वामींच्या ज्या पादुका आहेत त्यावरती ते अभिषेक वगैरे केले जातात आणि येथील अभिषेकाचं एक जर सत्व जर म्हटलं तर हे पाय अशा पादुका आहेत त्यावरती स्वामींची मूर्ती आणि नंतर अभिषेक केला जातो आणि सोहळं घालूनच अभिषेक इथे केला जातो। तुम्ही अगदी जोडीने वगैरे जरी करायचं असेल तरी पण सोहळं वगैरे घालून तुम्हाला अभिषेक करावा लागतो। खूप छान आहे स्वामीच्या पादुका आहेत त्यावरतीच अभिषेक केला जातो। भरपूर ठिकाणी अभिषेक चालू आहे। गर्दी प्रचंड आहे पण हे आहे चोळप्पा महाराजांचं घर। पाहूया आतमध्ये काय आहे ते। ही तीच विहीर आहे ज्या विहिरीचं गुरुचरित्रामध्ये पण वर्णन आहे आणि स्वामी सारामृतमध्ये पण वर्णन आहे। गर्दी पहा, गर्दी तुफान गर्दी। असे परड्या ठेवलेल्या आहेत जागोजागी करण्यासाठी पाड्या घालण्यासाठी। खूप गर्दी नेहमी येतो पण एवढी गर्दी नसते। आज खूप तुफान गर्दी आहे। तुफान शब्द पण कमी आहे। दाजी नाश्ता पाठी राहिले। चला तुफान गर्दी आहे ना। आई तुझा भवानी मातेचा सगळे सेल्फी काढण्यामध्ये बिझी आहे। अंबाबाईचा उदो तुळजापूरला आलेलो आहोत दर्शन घेण्यासाठी। गर्दी तुफान आहे। ही तर हे आहे ही पहा आस्था दिदी आपली। हे कळोला आहे इथे तुमचे दाजी आहेत आणि त्या कळोलाच्या पाण्यामध्ये स्नान करतात सकाळी। हो ना ते गाणं पण आहे कळोलाचं पाणी का कशाला ढवळील। इथं कळोलाचं आहे इथं स्नान केलं जातं दंडवत वगैरे घातली जातात। त्यानंतर पुढं आहे ते गोमुख आहे तेही दाखवण्याचा प्रयत्न करेल। गर्दी भयंकर आहे। चला पुढे। इकडनं बाहेर जाण्यासाठी इकडनं प्रवेशद्वार आहे। तुफान गर्दी।
गोमुखात जाण्यासाठी ते लाईन आहे, खूप गर्दी आहे. इकडनं डायरेक्ट मुखदर्शनासाठी पण डायरेक्ट लोक जातात. आपण आता आलेलोच आहोत एवढ्या लांबून, तर कळवला तर नाही, कारण तिथं पाठी यावं लागतं. हो ना, म्हणून कळवलामध्ये मग स्नान वगैरे होतं. नाही तर गोमुखामध्ये तरी आपलं हे होईल नाही का, हातपाय वगैरे सगळं धुवून वगैरे. असं जी काय म्हणते, कसं वाटतंय? तुम्हाला वाटेल की सोनलताई फक्त पाठीमागून बोलते, नाही तर आम्ही तिथं पण आलेलो आहोत है ना, फुल एन्जॉय करतो, छान वाटतं. आता अक्कलकोटचं दर्शन झालं, आता तुळजापूरला आलेलो आहोत, घरी जाणार आहोत. गर्दी पहा, तुफान गर्दी आहे, तुफान. याच्यात एखादं चुकलं तरी सापडायचं नाही. हां, एखादं चुकलं तरी सापडायचं नाही म्हणून एवढी गर्दी. हे बाई इथे गोमुख आहे, पण तुफान गर्दी आहे म्हणून आम्ही डायरेक्टच निघालेलो आहोत. कारण आंघोळ वगैरे आपण सकाळी स्वच्छ केलेले आहे अक्कलकोटमध्ये, हो की नाही हो. हां, काय टेन्शन नाही, म्हणून डायरेक्ट दर्शनाला जातो. कारण गर्दी खूप आहे, आपल्याला पुढचा पण प्रवास करायचा आहे त्याच्यामुळं. ते बाप्पा आहेत, बाप्पाचं पण दर्शन घ्या. सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती बाप्पा येतो. दर्शनच नसतं झालं. तुफान गर्दी आहे. आपलं झालं दर्शन, छान झालं दर्शन, मस्त. खूप लाईन, खूप गर्दी आहे, त्यामध्ये ऊन पण एवढं आहे, भयंकर ऊन आहे. हा पाठीमागील दरवाजा आहे, इथून आपलं तुळजाभवानी आईचं माहेर घर पण आहे ना. आपण माहेर घराला गेलो होतो तिथं. माता पार्वती आणि शंकर महाराज सारीपाटाचा खेळ खेळत होते. असं हे इथे पाळणा आहे. हे पहा, ही सगळी लाईन आहे ना, ते अभिषेकवाल्यांची आहे. जे म्हणजे अभिषेक वगैरे करतात त्यांची ही लाईन असते मुखदर्शन घेण्यासाठी. आणि तिकडनं जी मी तुम्हाला दाखवली, तर तिकडनं ती लाईन असते, तर ती दर्शन घेणाऱ्यांची लाईन असते. इथं जे अभिषेक वगैरे करतात त्यांचं हे केलं जातं, अभिषेक वगैरे केला जातो. इथे आरती वगैरे पण, अशा आरत्या वगैरे पण केल्या जातात. सगळे भोपे आहेत. भोपेच्या घरी राहून असं म्हटलं जातं की देवीला नैवेद्य अर्पण वगैरे करायचं असतं, तर देवीला अतिप्रिय असतो असं. हे मेन मंदिराचं कळस आहे. गोंधळ म्हणतात त्याला. जागरण खंडोबा महाराजांच्या असतं आणि गोंधळ आपल्या कुळदेवीचा असतो. आणि कुळदेवीचा मी तुम्हाला उपाय पण सांगितलेला आहे. ज्यांचा विवाह वगैरे जमत नाही त्यांनी इथे नवस वगैरे बोला आणि पुढे जोड्यानेच या.